नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. पश्चिम बंगाल निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले आणि त्याच्यानंतर हिंदूंनी जय श्रीरामच्या जयघोषामध्ये मुक्तीची दिवाळी साजरी केलेली आहे. हिंदूंच्या भावनांचा उद्रेक होताना दिसतोय. अनेक ठिकाणी अश्रूंचे बांध फुटत आहेत, अनेक ठिकाणी संतापांना वाट करून दिली जाते. तृणमूलच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना चांगलं चोपटलं जात आहे. हिंदूंच्या वेदनांचं तांडव पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट दिसू लागलेलं आहे. 5 दशकांची दडपशाही झुगारून हिंदू आता उभा राहिलेला आहे. वज्रमूठ हिंदूंनी आवडलेली आहे. काही राजकीय भामट्याने परिवर्तन दिसत नाही. ते आपली मतं दामटताना दिसत आहेत. वोट चोरीच्या नावाने बोंब ठोकताना दिसत आहेत. खरं तर या मंडळींनी भय बाळगण्याची गरज आहे. वैचारिक चोरीमारी बंद करून शांत बसण्याची गरज आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालचा कानाकोपरा जय श्रीरामच्या घोषणेने दणाणून निघालेला आहे. जय श्रीरामची घोषणा देण्याची 2 कारणं आहेत. एकतर हा धार्मिक स्वातंत्र्याचा उद्घोष तर आहेच, शिवाय ममतांना या घटनांची ॲलर्जी आहे हे पश्चिम बंगालच्या हिंदूंना माहिती आहे. म्हणून या घटना दुप्पट जोमाने दिल्या जात आहेत. आता हा त्रास ममता बॅनर्जी यांना उरलेलं आयुष्य सहन करावं लागणार आहे. हिंदूंचा संताप जर समजून घ्यायचा असेल तर पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षामध्ये घडलेल्या घटना समजून घ्याव्या लागतील. या घटनांची जंत्री लक्षात घ्यावे लागेल आणि भूतकाळाच्या कोठडीमध्ये दडलेल्या काही घटनांचं स्मरण सुद्धा करावं लागेल. पश्चिम बंगालमध्ये 2021च्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे शेकडो कार्यकर्ते राज्य सोडून आसाममध्ये पळाले, स्वतःच्या देशामध्ये विस्थापित झाले. स्वतःच्या देशामध्ये विस्थापित होण्याचं दुर्दैव हिंदूंच्या वाट्याला आणखी किती वेळा येणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक. या कार्यकर्त्यांनी फक्त एक पाप केलं होतं. तृणमूलच्या राज्यामध्ये त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता आणि या पापाची पश्चिम बंगालमध्ये फक्त एकच शिक्षा होती, पुरुषांसाठी मृत्यू आणि महिलांसाठी अब्रूवर घाला. बलात्कार हे तृणमूलच्या राज्यामध्ये एक शस्त्र बनलं होतं आणि या शस्त्राचा वापर हिंदूंवर दहशत निर्माण करण्यासाठी तृणमूलचे कार्यकर्ते घाऊक प्रमाणामध्ये करत होते. 2021च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरची घटना आहे 24 परगणा जिल्ह्यातली विष्णुपूर भागातली. भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी तृणमूलचे कार्यकर्ते भर दिवसा घुसले. त्या घरामध्ये तो कार्यकर्ता नव्हता. घरातल्या महिलेला त्यांनी बाहेर काढलं, तिचे कपडे फाडले, तिला नग्न केलं आणि भर रस्त्यात त्या महिलेला 4 तास नग्नावस्थेमध्ये तसंच उभं ठेवलं. मानवतेला काळीमा फाटणारी अत्यंत संतापजनक घटना. बरं, अशी एखाद दुसरी घटना घडलेली नाहीये. ही घटना अपवादात्मक सुद्धा नाहीये. मेदिनीपूरमध्ये एका 60 वर्षाच्या महिलेवर तिच्या 6 वर्षाच्या नातवाच्या समोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केला. बलात्काराची अशी 26 प्रकरणं झालेली आहेत ज्याचा तपास सीबीआयच्या मार्फत चालू आहे आणि तो का चालू आहे हे लक्षात घ्या. जेव्हा विष्णुपूरची घटना घडली त्याच्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेतली आणि त्याच्यानंतर सीबीआयला आदेश दिले अशा प्रकारच्या 26 घटनांचा तपास करण्याचे. गुन्हेगारीची एक एक घटना ओढून ओढून सांगते की तृणमूल काँग्रेसचे गुंड किती निर्ढावलेले होते, उलट्या काळजाचे होते, किती क्रूर होते. कोलकाता परिसरामध्ये अभिजित सरकार या भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, गळा ओढून हत्या करण्यात आली. या हत्येच्या काही तास आधी अभिजितने फेसबुक लाईव्ह करून सांगितलं होतं की त्याच्या जीवाला धोका आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भर दिवसा त्याच्या घरी शिरले. त्याच्या घरी कुत्रीने पिलांना जन्म दिला होता. त्या अशराफ पिलांचा आधी या तृणमूलच्या गुंडांनी बळी घेतला आणि त्याच्यानंतर अभिजित सरकारकडे त्यांचा मोर्चा वळला, कारण अभिजित त्यांना विरोध करत होता. अभिजितकडे त्यांचा मोर्चा वळला. अभिजितचा गळा ओढून त्याला अत्यंत निर्घृणपणे ठार करण्यात आलं. या सगळ्या घटना ऐकल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की निवडणुकीनंतर, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 2021 मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने आसाममध्ये पळ का काढला होता. बरं, आता 2021 मधून आपण 2026 मध्ये येऊ. निवडणुकीच्या पूर्वी मुर्शिदाबाद आणि मालदामध्ये हिंदूंच्या घरात घुसून अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या की तुम्हारा बाप सिर्फ 4 तारीख तक यहाँ है, उसके बाद घर में घुस के पीस के काट डालेंगे. हिंदूंच्या घरी शिरून मुस्लिम गुंड अशा प्रकारच्या धमक्या देत होते. आता ज्यांनी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचे हे ताप सहन केले, ज्यांनी हे भोग भोगले, त्या हिंदू महिलांनी, हिंदू पुरुषांनी या तृणमूल गुंडांच्या आरत्या वळणं किंवा त्यांची पूजा बांधणं अपेक्षित आहे का? आज हिंदूंचा संताप बाहेर पडतोय. हिंदू घराच्या बाहेर पडलेला आहे आणि या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना चांगला चोप देताना दिसतोय. टॉलीजंग, कसावा, बुरईपूर, मालदा इथे तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना हिंदूंनी चांगला चोप दिल्याच्या घटना आहेत आणि या घटनांचं समर्थन झालं पाहिजे. हिंदूंचा संताप बाहेर पडतोय. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जे परिवर्तन दिसतंय, किंबहुना जे परिवर्तन गेल्या 24 तासामध्ये घडलंय, ते परिवर्तन अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे. कोलकातामध्ये एक मैदान तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने किंवा गुंडाने म्हणू शकता कब्जा केलं होतं. तिथे तरुण मुलं शिरली आणि तो सगळा कब्जा त्यांनी हटवून टाकला. हे मैदान पुन्हा तरुणांनी ताब्यात घेतलं.
एका रस्त्याचं नामकरण ममता यांच्या राज्यामध्ये मस्जिद पारा रोड अशा प्रकारचं करण्यात आलं होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये पराकोटीचं मुस्लिम तुष्टीकरण झालं होतं, प्रत्येक गोष्टीचं इस्लामीकरण सुरू होतं. तर त्या मस्जिद पारा रोडचं नेताजी सुभाष रोड अशा प्रकारचं नामकरण तिथल्या हिंदूंनी गेल्या 24 तासामध्ये केलेलं आहे. बस्तीन बाजार नावाची एक वस्ती आहे, तिथे एक मंदिर होतं. अनेक वर्ष हे मंदिर बंद होतं. हे मंदिर खुलं करण्यासाठी तिथले हिंदू न्यायालयामध्ये गेले. आता मंदिर बंद का होतंय तुम्ही समजू शकता. पश्चिम बंगालमध्ये इस्लामी राजवट होती आणि इस्लामी राजवटीमध्ये हिंदूंना अधिकार नसतात, त्यामुळे हिंदूंचे मंदिर बंद होतं. हिंदू मोठ्या आशेने न्यायालयामध्ये गेले. न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला, ते मंदिर खुलं करण्याचा निकाल दिला. आता तरी ते दुर्गा मातेचं मंदिर खुलं होईल अशी हिंदूंना अपेक्षा होती. परंतु मुस्लिम गुंडांनी हिंदूंना धमकावलं, जर तुम्ही हे मंदिर उघडण्याचा प्रयत्न कराल तर नदीचं जे पाणी आहे ते तुमच्या रक्ताने लाल करून टाकू. निकाल जाहीर झाल्यानंतर शेकडो हिंदू त्या मंदिराच्या दिशेने गेले. अत्यंत आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे ढोल ताशाच्या गजरात खांद्यावर भगवा झेंडा घेऊन त्या मंदिराची दारं उघडण्यात आली. पूजा अर्चा भजन कीर्तन पुन्हा एकदा सुरू झालं. हे परिवर्तन पश्चिम बंगालमध्ये काही तासात घडलेलं परिवर्तन आहे. ही मुस्कटदाबी त्या बाईच्या राज्यामध्ये होत होती, जी सतत संविधान बचावच्या बाता करत होती, जी सतत लोकशाही वाचवण्याच्या बाता करत होती. हेच होते तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचं डायमंड हार्बर मॉडेल. म्हणजे काय, स्थानिक मुस्लिम गुंडांना मोठं करायचं. जहांगीर खान हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तिथे ठिकठिकाणी असे छोटे मोठे जहांगीर खान होते, ज्यांना दहशतीसाठी पूर्ण सूट देण्यात आली होती. दहशत माजवायची हिंदूंच्या विरोधात, हिंदूंना टाचेखाली ठेवायचं, त्यांना अपमानित करायचं, त्यांची पूर्णपणे मुस्कटदाबी करायची आणि आपली सत्ता कायम ठेवायची. हिंदूंनी या दहशतीच्या विरोधात या निवडणुकीच्या निमित्ताने एल्गार केलेला आहे आणि जे दहशत दाखवत होते त्यांना आता त्या दहशतीचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. ममता बॅनर्जी यांच्या सत्ता काळामध्ये हिंदू महिला भयकंपित झाल्या होत्या, कारण त्यांच्या काळामध्ये संदेशखाली बलात्कार प्रकरण घडलं, आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरण घडलं आणि या काळामध्ये तृणमूल काँग्रेसच्या ज्या नटव्या म्हणजे महुआ मोइत्रा, सयोनी घोष मिठाची गुळणी करून बसलेल्या, त्यांना या निकालानंतर आता कंठ फुटलेला आहे. महुआ मोइत्रा यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे. त्या पोस्टमध्ये महुआ मोइत्रा असं म्हणतात, आम्ही सेक्युलरिझमच्या बाजूने आणि बहुसंख्य वादाच्या विरोधात लढत राहू. आता सेक्युलरिझम म्हणजे काय ते आपल्याला आतापर्यंत व्यवस्थित कळलं असेल. सेक्युलरिझम हा मुस्लिम तुष्टीकरणाचा समानार्थी शब्द आहे. सेक्युलरिझम म्हणजे मुस्लिमांच्या दाड्या कुरवाळणं आणि हिंदूंच्या आस्था पायदळी तुडवणं. तर याच्या पुढे सुद्धा आम्ही तेच करत राहू असं महुआ मोइत्रा म्हणाले आहेत. आणि त्यांना असं म्हणणं भाग आहे, तृणमूल काँग्रेसचे जे 80 आमदार जिंकून आलेले आहेत त्याच्यामध्ये 31 आमदार मुसलमान आहेत आणि उरलेले जे हिंदू जिंकून आलेले आहेत ते सुद्धा मुस्लिम बहुल एरियामधून जिंकून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे सुद्धा मुस्लिमांच्या दाड्या कुरवाळत राहणं हे तृणमूल काँग्रेसला भाग आहे. पूर्वी काय व्हायचं, एकगठ्ठा मुस्लिम मतं त्याच्यामध्ये भर पडायची काही सेक्युलर मूर्ख हिंदूंची आणि तृणमूल काँग्रेसच्या विजयाचा जो मार्ग आहे तो प्रशस्त व्हायचा. या निवडणुकीमध्ये हिंदू सेक्युलर राहिलेले नाहीये, कारण त्यांच्या वाट्याला गेल्या काही वर्षामध्ये जे भोग आलेले आहेत त्या भोगामुळे हिंदू शहाणा झाला आणि त्यांनी एकगठ्ठा मतं भाजपच्या पाड्यात टाकली आणि भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. आता मुस्लिम तुष्टीकरणाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाचा हात या देशामध्ये कोण धरू शकेल? तृणमूल काँग्रेस सुद्धा नाही. एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या 80 पैकी 31 आमदार मुस्लिम आहेत, तर आसाममध्ये काँग्रेसचे जे 19 आमदार जिंकून आलेले आहेत त्याच्यापैकी 18 आमदार मुस्लिम आहेत आणि फक्त एक आमदार हिंदू. गौरव गोगोई जे आसाम काँग्रेसचे नेते होते त्यांचा सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. याचा अर्थ हे जे सेक्युलर पक्ष आहेत ते मुस्लिम मतांच्या बळावर जिवंत आहेत. हिंदूंनी या पक्षांकडून कधीच काडीमोड घेतलेला आहे. हिंदूंनी या पक्षांची साथ सोडलेली आहे. सुदैवाने मुस्लिम मतांचं हे वास्तव, मुस्लिमांची मानसिकता पश्चिम बंगालच्या भाजप नेत्यांना पुरेपूर ठाऊक आहे, कारण ते नेभळे नाहीत, गुळमुळीत नाहीयेत, भोपळ्याच्या भाजीसारखे. शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर इथे त्यांचा विजय झाल्यानंतर मीडियाला जे बाईट दिले त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते असं म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचं एकगठ्ठा मतदान तृणमूलच्या बाजूने झालेलं आहे. मला सुद्धा मुस्लिमांची मतं मिळालेली नाहीत, मला फक्त हिंदूंची मतं मिळाली आहेत, त्याच्यामुळे याच्या पुढे फक्त मी हिंदूंसाठी काम करेन. त्यांनी असं म्हटलं की फक्त मुर्शिदाबाद, मालदा आणि दिनाजपूरमध्ये मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट झालेली आहे. म्हणजे ही मतं काही काँग्रेसला मिळाली, काही डाव्यांना मिळाली, परंतु आम्हाला ती मतं मिळाली नाहीत, हे शुभेंदू अधिकारी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात शुभेंदू अधिकारी हे जे भाजप नेते आहेत ते हेमंता बिस्वा शर्मा यांची बंगाली आवृत्ती आहे. हेमंता बिस्वा शर्मा सुद्धा अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये, अत्यंत परखड शब्दामध्ये, अत्यंत जहाल भाषेमध्ये बोलत असतात आणि हे अत्यंत आवश्यक आहे. सगळे धर्म सारखे आहेत, सगळ्या धर्मांची शिकवण सारखी आहे, इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म आहे, या भ्रमातून हिंदू समाज जितका बाहेर पडेल तितकं चांगलं. आणि हीच भाषा
हेमंता बिस्वा शर्मा बोलतात, हीच भाषा शुभेंदू अधिकारी बोलतात, हीच भाषा उत्तर प्रदेशमध्ये योगी महाराज बोलतात. हे नेते अशा प्रकारची भाषा बोलतात कारण त्या त्या राज्यामध्ये हिंदूंनी ते भोग भोगलेले आहेत. जेव्हा समस्या चौकटीत मावणारी नसेल तेव्हा त्याला जे उत्तर आहे ते सुद्धा चौकटीच्या बाहेरच हवं हे या नेत्यांना कळतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बंगाल हा क्रांतिकारकांची भूमी होता. क्रांतिकारकांचा खूप मोठा गड होता. परंतु स्वातंत्र्यानंतर आधी ते काँग्रेसची राजवट आली, नंतर कम्युनिस्टांची आणि गेली 15 वर्ष तृणमूल काँग्रेसची. या काळामध्ये सेक्युलरिझम आणि कम्युनिझमची पुटं हिंदू समाजाच्या मनावर चढत गेली आणि त्याच्यानंतर हिंदू समाज हा जिहादींच्या ताटाखालचा मांजर बनला. त्यांची टवाळी सहन करायला लागला, त्यांच्या टाचेखाली रगडला जाऊ लागला. म्हणजे निखाऱ्याने असा समज करून घेतला की आपल्यावर जी राखेची पुटं चढलेली आहेत तेच आपलं अस्तित्व आहे. परंतु ही राख जेव्हा हिंदू समाजाने झटकली तेव्हा त्याचं खरं जे रूप आहे ते समोर आलं, अंगार समोर आला आणि त्या अंगाराच्या समोर आता तृणमूल काँग्रेसचं सगळं सरकार भस्मसात झालेलं दिसतं. अब्रू वाचवायची की प्राण वाचवायचा असा पेच जेव्हा हिंदू समाजाच्या समोर निर्माण झाला तेव्हा हिंदू समाज भानावर आला. हिंदू समाजाने कंबर कसली आणि निर्धार केला की अब्रू सुद्धा वाचवायची आणि प्राण सुद्धा वाचवायचा. आणि त्याचे परिणाम आपण 4 मे रोजी सगळ्यांनी पाहिलेले आहेत. भिवंडीमध्ये अनेक दशकांपूर्वी एक दंगल झाली होती. त्या दंगलीचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा उमटले होते. त्या काळामध्ये भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं एक भाषण जबरदस्त गाजलं होतं. त्या भाषणातली एक ओळ होती, हिंदू अब मार नहीं खाएगा. पश्चिम बंगालचे निकाल जाहीर झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांची ती ओळ आठवल्याशिवाय राहत नाही. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या हुंकाराचा एक अध्याय लिहिला जातोय. म्हणजे या अध्यायाची आता पुढे सुरुवात झालेली आहे. आगे आगे देखिए होता है क्या. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका. आठवणीने करा, बरेच जण करत नाहीत. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.